परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मानवाच्या कल्याणासाठी ज्या ज्या महापुरुषांनी आणि महामातांनी आपलं आयुष्य पूर्णपणाला लावलं त्या सर्वांना मी वंदन करते. आदर्श भिक्खू संघास त्रिवार वंदन करते. आज बुद्ध पौर्णिमा, आज अतिशय आनंदाचा दिवस आहे आणि या दिवसाची वाट त्याच्याही पेक्षा आनंदाचा दिवस जो आपल्याला म्हणजे ही बुद्ध पौर्णिमा कोणत्या पद्धतीने साजरी करायची आहे असे आदेश भारतीय बौद्ध महासभेने आपल्याला दिलेले आहेत. तर भारतीय बौद्ध महासभेने काय आदेश दिलेला होता की प्रत्येक विहारामध्ये प्रत्येक घरामध्ये तुम्ही बुद्धांच्या नावाने, बाबासाहेबांच्या नावाने आणि सर्वच महापुरुषांच्या नावाने दिवा लावा. म्हणजे दिवा लावण्याचा अर्थ तुमच्याही म्हणजे आयुष्यामध्ये प्रकाशमान व्हा तुम्ही. तथागत बुद्धांनी काय सांगितलं की आता दीप भव, तुम्ही स्वतः प्रकाशित व्हा. त्याप्रमाणे लातूर जिल्हा पश्चिम भारतीय बौद्ध महासभा आज कितीतरी वर्षापासून हे काम करण्याचा प्रयत्न करत आहे. अतिशय महत्त्वाचं काम करण्याचा प्रयत्न करत आहे. वेगवेगळ्या पद्धतीने काम करते. 24 प्रकारचे वेगवेगळे शिबिर राबवते. म्हणजे ही जी भारतीय बौद्ध महासभेची कार्यकारिणी आहे ती अतिशय चांगल्या पद्धतीने काम करते. आपल्या सर्वांपर्यंत त्या गोष्टी ज्ञात आहेत. परंतु आम्हाला आमची स्वतःची जागा, आमचं स्वतःचं विहार, अगदी हक्काचं विहार असं मिळत नसल्यामुळं बरेचदा म्हणजे तशा अडचणी यायच्या आणि आम्ही त्या पद्धतीने मग प्रयत्न करत होतो. आशाताईंनी असेल, साबळे सरांनी असेल, मागच्या आजी माजी पदाधिकारी असतील, या सर्वांनी खूप शर्तीचे प्रयत्न केले. परंतु आजपर्यंत त्या प्रयत्नांना यश म्हणावं तसं आलेलं नव्हतं. याच्या अगोदर आम्ही एका ठिकाणी जागा पाहिलेली होती. परंतु काय आहे, चांगल्या गोष्टींना अनेक अडथळे निर्माण होतात. अनेक अडथळे आपल्यापैकीच आपलेच समाज बांधव किंवा अनावधानाने त्या गोष्टी आपल्याकडून चांगल्या गोष्टी करायच्या राहून जातात. परंतु या वेळेला मात्र बनसोडे सरांनी भारतीय बौद्ध महासभेला अर्थात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भारत बौद्धमय करण्याच्या स्वप्नाला अतिशय सिंहाचा वाटा त्यांनी सादर करून बुद्धांची दान पारमिता काय, किती तिचं महत्व आहे, काय असते दान पारमिता. आपण तर म्हणजे वेळ सुद्धा देऊ शकत नाही. बऱ्याच जणांना काम असतं. इथं आलेत तरी पण म्हणजे आता किती वेळ आहे, आता बराच वेळ झालेला आहे. परंतु ही दान पारमिता जागत असताना बुद्ध म्हणतात तुमच्याकडे ज्या काही गोष्टी आहेत, तुमच्याकडे वेळ असेल, तुमच्याकडे पैसा असेल, तुमच्याकडे एखादी कला असेल, तुमच्याकडे जे काही असेल ते तुम्ही इतरांना द्या आणि त्याची वाढ करा. त्याचप्रमाणे भारतीय बौद्ध महासभा जागा शोधत असताना बघा, बाबासाहेब साबळे सर असतील, आमचे वरिष्ठ साबळे सर असतील आणि त्यांचा योगायोग किंवा त्यांचं जे काही बौद्ध धर्माकडे जा ओढा आहे बनसोडे सरांचा, लालासाहेब बनसोडे सरांचा, तो ओढा पुढे नेत असताना अमोल कांबळे म्हणजे मध्यस्थी किंवा ही लिंक कशी लागलेली आहे बघा. हा बौद्ध धम्माचा ओढा हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न खरं करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला ही भारतीय बौद्ध महासभा दिलेली आहे. या भारतीय बौद्ध महासभेतून या धम्माचा प्रचार आणि प्रसार आपल्याला करायचा आहे. तर हा प्रचार जो आहे तो लातूर जिल्ह्यापुरता मर्यादित नसून बनसोडे सरांनी आज सगळ्यांसमोर हा आदर्श किती पवित्र दिवसाचा, किती पवित्र दिवस त्यांनी निवडलेला आहे की ही बौद्ध पौर्णिमा ही माझ्या जागेमध्ये झाली पाहिजे. ही माझी जागा जी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संस्थेला मला दान द्यायचे आहे. तर त्यांचं केवढं मोठं स्वप्न आणि केवढं मोठं मन आहे, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. तर इतर समाज बांधवांना, समाज भगिनींना हा खूप मोठा आदर्श या कुटुंबाने घालून दिलेला आहे. तर हा जो आदर्श आहे, तर या भारतीय बौद्ध महासभेचे जे काही कार्यकर्ते असतील, ही भारतीय बौद्ध महासभा त्यांचं जे काही स्वप्न आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांशी जोडण्याचं आणि भारत बौद्धमय करण्याचं, बुद्धांकडे जाण्याचं, ते दोघ जण मिळून अक्षरशः मी डोळ्यांनी पाहिलं की अक्षरशः म्हणजे एवढा उन्हाळा दिवस आहे पण ते सावलीला थांबले नाहीत. त्यांनी सतत तुम्हाला काय पाहिजे,
तुम्हाला आणखी काय पाहिजे, कुठली गोष्ट कमी आहे, लगेच फोन लावणार, लगेच त्या व्यक्तींना इथं बोलवणार की आम्हाला या गोष्टी पाहिजे. एवढं ऊन, दिवसेंदिवस ऊन वाढत असताना तुम्ही मी स्वतःची काळजी घेत आहोत. परंतु त्यांनी भारतीय बौद्ध महासभेच्या मार्फत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न पूर्ण करायचंय. आणि आज बुद्ध जयंतीचा दिवस हा बुद्ध धम्माकडे जाण्याचा अतिशय पवित्र दिवस गाठून, म्हणजे त्यांचे विचार किती उच्च कोटीचे आहेत, किती उच्च कोटीची दान पारमिता त्यांनी आत्मसात केलेली आहे. तर हा समाजासाठी खरोखरच तुम्ही अतिशय म्हणजे महत्वाचा हा उद्देश, हा तुमचा संदेश समाजापर्यंत अतिशय चांगल्या पद्धतीने गेलेला आहे. तुमची उत्तर प्रगती तर होईलच, परंतु तुमच्या माध्यमातून असे बालक, अनेक कुटुंब तुमच्यामुळे बौद्धमय होणार आहेत. आणि एक नीतिमान माणूस कसा घडवला पाहिजे याच्यासाठी ही जी भारतीय बौद्ध महासभा कार्यरत आहे त्यांच्या मार्फत वेगवेगळे शिबिर या संस्कार केंद्रामधून घेतले जाणार आहेत. तर आपण केलेल्या सहकार्याबद्दल आणि या समाजातील सर्व बांधवांनी आपापली जी मुलं दिलेली आहेत. गेल्या वर्षी आमचं स्वप्न होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 134वी जयंती होती, या वर्षी 135वी जयंती होती. गेल्या वर्षी 100 मुलं आले आमच्याकडं आणि या वर्षी थोडासा उन्हाचा म्हणजे अतिशय त्रास होत असल्यामुळं यावेळेस थोडेसे कमी बालकं आलेले आहेत. परंतु पुढच्या वेळेला याच म्हणजे बौद्ध विहारामध्ये 7 वाहन बुद्ध विहारामध्ये आपण 136 श्रामणेर कसे म्हणजे तयार होतील हा संदेश घेऊन आपल्याला जायचं आहे. आणि त्या दृष्टीने आपल्याला प्रयत्न करायचे आहेत. आणि हे 24 पैकी 24 शिबिरं जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने आपण राबवूया. आपला समाज एक नीतिमान आणि अतिशय आदर्श असा समाज घडवूया. सरांनी आता सांगितलं, बाबासाहेब म्हणायचे की माझा माणूस कसा ओळखायचा, तो माणूस आता आपल्याला सांगितला आहे. नीतिमान माणूस घडवायचा आहे, वैचारिक माणूस, बुद्धिमान माणूस घडवायचा आहे. तर ते घडवण्याचं हे जे केंद्र आज स्थापन झालेलं आहे, तथागतांची मूर्ती प्रतिष्ठापना झालेली आहे. या ठिकाणी अतिशय म्हणजे खूप चांगल्या पद्धतीची दान पारमिता त्यांनी आपल्या समोर ठेवलेली आहे. याचा आदर्श घेऊन आपण उत्तरोत्तर प्रगती करूया. आणि इथं जमलेल्या सर्वांचे मी खूप खूप आभार मानते. सर्वांना बुद्ध जयंतीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा देते. इथं मला बोलवलत, माझा सन्मान केलात, मला 2 शब्द बोलण्याची संधी दिलात आणि आपण सर्वांनी अतिशय शांत चित्ताने मला ऐकून घेतला, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानते. पुन्हा एकदा सर्वांना बुद्ध जयंतीच्या लाख कोटी शुभेच्छा देते. तुमची उत्तरोत्तर प्रगती हो. आणि आपल्याला पुढील श्रामणेर शिबिर मात्र 136 श्रामणेर आपल्याला तयार करायचेच आहेत. ही कोणगाठ बांधून तुम्ही हा विचार घेऊन जायचा आहे. मी इथंच थांबते. धन्यवाद. मी माझ्या मुलाला आज थोडीशी भावूक झाले, बुद्ध पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा देते. त्याचं जे काम आहे या कामाला त्याला आणखी कसं जास्तीत जास्त पाठबळ देता येईल याचा आपण सगळेजण प्रयत्न करूया. थांबते. धन्यवाद. जय भीम.